आणि या क्लासच्या योगदानात आपलाही खारीचा वाटा असेल हे त्यांनाही कदाचित वाटलं नसेल, कारण ते सध्या सरकारी नोकरीची भरती तयारी करतात. म्हणजे इतक्या हे सगळं घडून आलं. म्हणजे देवाच्या मनात काय असतं हे आपण सांगू शकत नाही. म्हणजे आम्ही सगळे आता देव देव म्हणतोय, मी याच्या आधी मी कधी आपण काम भलं आपण भलं, पण जे काही करता करवित असतोय तो मी कधीच नसतोय. मी या शब्दाला करणारा करविणारा हा परमेश्वर असतोय, जो नेहमी आमच्या पाठीशी आहे. पहिल्या वर्धापन दिनाला 22 निकाल होते, सांगायला अभिमान वाटतोय मला. 22 निकाल होते. पहिला वर्धापन दिन आम्ही वरती साजरा केला होता, वरती क्लास होते. त्यानंतर आम्ही अभ्यासिका वाढवली, खाली क्लास घेतला. परत अभ्यासिका आपण वाढवली. गडिंग्लज मधले सर्वात मोठे 153 सीटची प्रशस्त आणि सुसज्ज अभ्यासिका जी आहे ती आपलीच आहे. सर्वात जास्त निकाल अभ्यासिकेतून सुद्धा तक्रारीमुळे मी 2 महिने आजारी होतो आणि यातच आपला निकाल जाणार अशी मला थोडीशी शंका वाटत होती की 1.5 महिना मी आजपर्यंतच्या 10 वर्षाच्या रेकॉर्डमध्ये मी 1.5 महिना एकही लेक्चर घेतलं नाही, असं पहिल्यांदा झालं होतं. आणि अडचणीच्या काळात माझ्या पाठीशी राजूदा असतील, सुहास पाटील सर असतील, अगदी खांद्याला खांदा लावून उभं राहिले ज्या बाह्य गोष्टींच्यासाठी आणि इंटरनल गोष्टीसाठी. महेश सर म्हणले, सर तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, आमचा आम्ही किल्ला लढवतो. मॅडम असतील, महेश सर असतील. आणि त्याच काळामध्ये अडचणीच्या वेळेला मला काही हिरे सुद्धा सापडले आणि अडचणीच्या टायमात काही कोळसे सुद्धा निघाले यातून बाहेर. आणि मी अडचणीच्या टायमात काही लोकांनी आपल्याच माझ्यावर गद्दारी सुद्धा केली. चुकीच्या गोष्टी सुद्धा काही लोक करत असतात, घाण सुद्धा करत असतात, त्याही गोष्टी घडल्या. पण त्यातून मला हिरे मिळाले 2, की नवनाथ माळी आणि विकास पाथरवट या 2 लोकांनी महेश सरांच्याकडे सकाळचे क्लास, मॅडमांच्याकडे सकाळचे क्लास यायचे. आणि ही आर्मीची मुलं जी आहेत या मुलांना मी प्रत्यक्षात एकही लेक्चर घेतलेलं नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि हा निकाल पडणार याची मला थोडेसे कुणकुण लागली होते. आणि क्लासचं नाव कुठं तरी डॅमेज होणार. आम्ही जे जपतोय ते क्लासचं नावानं सुरू का केलं होतं याचं कारण की आपल्याला पैसा मिळवायचा नाही, पैसा हा दुय्यम. काही लोकांनी याच्यावर सुद्धा वावड्या उठवल्या होत्या मध्यंतरी. एक प्रयत्न देशसेवेसाठी जे आपल्या टॅगलाईनचं वाक्य आहे, तर त्या देशसेवेच्या वाक्यामध्ये काही लोक म्हणले एक प्रयत्न देशसेवेसाठी कसला, एक प्रयत्न सगळा पैसे मिळवायसाठी आहे. पण पैसा मिळवायला पाहिजे माणसानं, पण तो चांगल्या मार्गाने मिळवायला पाहिजे. आणि आम्हाला अभिमान आहे, आम्ही या चांगल्या मार्गातून तो पैसा मिळवतो. क्लासेस शेवटी उदरनिर्वाहाचं साधन प्रत्येकाचं असू शकतंय. काही विघ्न संतुष्ट मंडळी कार्यक्रम त्यांचा करत असतात, पण प्रत्येकाला बिस्कुट टाकत बसायचं नसते. आम्ही त्या हेतून आमचं काम करत चाललोय, म्हणून आम्ही 100 पर्यंत पोहोचलोय. यशाचं आमचं हे दुसरं रहस्य की प्रत्येक भोंगराकडे आम्ही ते लक्ष देत नाही. आणि आपलं काम, कारण भोंगणारी 2 असतील, नावं ठेवणारी 2 असतील, पण चांगलं म्हणणारी माझ्याकडे 100 लोक आहेत. त्या 100 लोकांच्यामुळे तुमच्यासारखे पालक लोक माझ्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्यामुळे अजून असंख्य विद्यार्थी जोडले गेलेले आहेत. आणि आमचा हा प्रवास सगळा व्यवस्थित सुरू आहे. इथं बसलेली मंडळींचे सगळ्या माझ्या पाठीशी आशीर्वाद आहेत. त्यामुळं आपल्याला सध्या डॅमेज कोण करेल असं मला तरी वाटत नाही. पण जेवढा माणूस मोठा व्हायला बघतोय, वर जायला बघतोय, तेवढ्या अडचणी सुद्धा निर्माण होतात. नावं ठेवणारे लोक असतात, ती सुद्धा पाहिजे असतात, नाहीतर आमची प्रगती होत नसते. निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आम्ही मुश्रीफ साहेब म्हटल्याप्रमाणे 200चा आकडा लवकर गाठायचा प्रयत्न करू. अडचणीच्या टायमाला विकास, नवनाथ या दोघांनी शिकवलं. आणि त्याच वेळेला विज्ञानसारखा विषय शिकवायला जमत नव्हता. पोरादा बघ्या भाषणात बोलतात काय, अगदी मी घरी होतो आणि घरातून व्हिडिओ कॉलवर, हे ऑनलाईनचा असला प्रकार कुठं नसतोय. ऑडिओ कॉल करायचा आणि स्पीकरवर फोन ठेवायचा आणि समोर सगळे ऐकत बसणार. आणि यातून त्या पोरांनी विज्ञानाचे प्रश्न सोडवले. गणिताचे प्रश्न महेश सरांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथनं त्यांना घेतले आणि विकास त्यावेळी त्यांना गायडन्स करत होता. अडचणीच्या काळात स्वाती मॅडम असतील, सोनाली असेल, या लोकांनी आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून द्यायचं काम केलं. म्हणजे जिथे जहाज GS पाटलांचं बुडणार असं दिसत होतं, तिथे GS पाटलांचं जहाज चांगलं तरंगून न्यायचं वरती काम माझ्या लोकांनी केलंय. म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद या क्लासच्या माझ्या पाठीशी निश्चितपणानं आहे. तुमच्यासारख्या मान्यवरांचा आशीर्वाद पाठीशी आहे. आणि या वाटचालीवरच किंवा या आशीर्वादावर, सहकार्यावर आपल्या क्लासची वाटचाल सुरू आहे. सध्या आपण 100चा आकडा गाठलाय. एवढ्यावरच हा प्रवास थांबणार नाही. निश्चितपणानं याच्या पुढे माझ्या समोर बसलेले सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी, मी प्रत्येक वर्धापन दिनाला एक वाक्य म्हणायचो की पुढचा वर्धापन दिन